नमस्कार. आज आम्ही निघालो होतो डुग्गूच्या आणि एंजलच्या बोरणांची खरेदी करण्यासाठी. खरेदी म्हणजे चॉकलेट, बोरं वगैरे लागणाऱ्या गोष्टी. तर इथे माझी ताई आणि मम्मी लवकरच आली होती, त्यामुळे एंजलला नटवण्याची जबाबदारी मी माझ्या बहिणीकडे दिली. ती तिचा आवरत होती आणि ही बघा एकदम शांतपणे बसली होती. एकही प्रश्न विचारत नव्हती. ती जशी नटवत होती तशी ही नटवून घेत होती. आणि जर हिच्या जागी मी असते ना तर मला एवढे प्रश्न विचारून इतकं बेजार केलं असतं ना हिने. असो, इकडे यांचा मेकअप चालला होता. तोपर्यंत आम्ही डेकोरेशन वगैरे करून घेतलं, सगळं सजवून घेतलं. एकदम साधं सिंपल असं बोरनान आम्ही केलं. प्लॅनिंग तर खूप छान होतं, पण तो दिवसच हेक्टिक होता त्यामुळे जमलंच नाही. म्हणून जसं होईल तसं आम्ही सिंपल सोबर असं डेकोरेशन केलं होतं आणि ते एंजलला सुद्धा खूप आवडलं होतं. नंतर तिचं फोटोशूट झालं इथं छानपैकी आणि मग सगळ्या बायका येत होत्या. तोपर्यंत तिच्या मावशीची आणि तिची मस्ती चालू होती आणि डुग्गूला एवढं छान नटवलं होतं ड्रेस वगैरे घालून, पण त्याने गोळ्या खाऊन हात आणि तोंड सगळं खराब केलं होतं. इथे स्वयंची मी मस्करी करत होते. त्यानंतर सगळ्या बायका आल्या. सगळ्यांनी एक एक करून या दोघांना ओवाळलं, पण डुग्गू काय कोणाला ओवळूच देत नव्हता, कारण तो बसतच नाही अजिबात एका ठिकाणी. हे त्याचं तिसरं बोरनान होतं, पण तो कधीच शांतपणे बसत नाही. त्याच्या जागी मग आम्ही परीला बसवलं. तिची पण तर हाऊस झालीच पाहिजे ना. इकडे यांचा ओवाळण्याचा कार्यक्रम चालू होता आणि इथे याची मस्ती चालू होती. आम्ही त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागू देत होतो, कारण की तो जर रडला ना तर सगळा कार्यक्रम बिघडून ठेवेल. त्यानंतर त्याला समजावून बसवलं आम्ही पाटावर आणि मग बोरनान सुरू केलं. जेव्हा हे भेळ वगैरे आपण डोक्यावर टाकतो ना त्यांच्या, त्यावेळेस ते त्याला खूप आवडतं. त्याला ओवळून घ्यायला नाही आवडत, पण ही गोष्ट तो खूप एन्जॉय करतो. आणि ही सगळी लहान मुलं तिथे खाऊ वेचण्यासाठी बसली होती. लहान मुलांशिवाय बोरनान अधुरच असतं आणि ही तिघही खूप जास्त एन्जॉय करत होते. सोबतच त्यांना भेटणारे चॉकलेट्स ते काढून घेत होते, देत नव्हते. त्याच्यासाठी त्यांची सुद्धा भांडणं चालली होती. सगळ्यांचं बघून डुग्गू सुद्धा इथे एंजलच्या डोक्यावर सगळी भेळ टाकत होता. काढतही होता, टाकतही होता. त्याला ही गोष्ट खूप आवडते. तो याच्यामध्ये खूप एन्जॉय करतो आणि ती सुद्धा सेमच करत होती. त्यानंतर दोघे जण खूप खेळले. सगळी लहान मुलं त्यांच्या घरी गेले तरी सुद्धा हा एकटाच त्या भेळमध्ये खेळत होता. तर असं झालं आमचं बोरनान. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.